नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये स्वागत आहे. टाइम टेबल आलेला आहे. हा टाइम टेबलमध्ये खूप जणांना कन्फ्युजन होत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. हा टाइम टेबल पॅटर्ननुसार दिलेला आहे, जसं की BMS फर्स्ट इयर 2010चा पॅटर्न, BMS सेकंड इयर 2010चा पॅटर्न, BMS थर्ड इयर 2010चा पॅटर्न, नंतर 2012चा पॅटर्न, हा 2012चा पॅटर्न. त्यामुळे काही जणांना 2021 दिले तिथे त्यांना कन्फ्युजन होत आहे की 2021 नेमकं बॅच दिलेली आहे की पॅटर्न दिले. मित्रांनो, हे जे इयरच्या पुढे जे कंसामध्ये तुम्हाला हे 2021 2017 दिलं आहे ना, हा त्याचा पॅटर्न असतो. त्यामुळे आता जे तुमची न्यू बॅच आहे, म्हणजे 2022 जी आता तुमची एक्झाम अपेअरिंग आहे जूनमध्ये, BMS फर्स्ट इयरची न्यू बॅच, त्यांच्यासाठीच हा टाईम टेबल आहे. आणि ज्यांचे सब्जेक्ट बॅक राहिलेत त्यांच्यासाठी सुद्धा सेम टाईम टेबल आहे. BMS फर्स्ट इयर 2021च्या पॅटर्ननुसार, म्हणजेच आपल्या 100 मार्काचा 20 MCQ, 8 ACQ आणि 4 LEQ या पॅटर्नही एक्झाम होणार आहे. यामध्ये पहिला पेपर संहिताचा होणार आहे 3 जुलैला 10 ते 1 या वेळेमध्ये. दुसरा पेपर होणार आहे 5 जुलैला. तिसरा पेपर आहे 8 जुलैला. 10, 12, 15, 19, 22, 24 अशा अंतरावर हा टाईम टेबल तुम्हाला दिलेला आहे. मित्रांनो, आता खूप तुम्हाला 22 जूनच्या जवळपासचा ॲव्हरेज होता की पेपर चालू होईल, परंतु तुम्हाला 7 ते 8 दिवस एक्स्ट्रा भेटलेत, म्हणजे तुम्हाला पूर्ण जून महिना भेटला. मित्रांनो, या संधीची तुम्ही वाया घालू नका वेळ हा, कारण हा वेळ खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना संस्कृत जमत नाही त्यांनी आतासुद्धा आपला कोर्स जॉईन करू शकता आणि तुमचा 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण संस्कृत प्रिपेअर करू शकता, किंवा 1 पॅक घेऊन पूर्ण सब्जेक्ट तुमचे कवर करू शकता. या 7 ते 8 दिवसामध्ये भरपूर फेल होणारे पोरं पास होऊ शकतात. ज्यांचं संस्कृत जाऊ शकतं ते 7 ते 8 दिवसाच्या गॅपमुळे त्यांचं संस्कृत निघू शकतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनीही तुम्हाला जर संस्कृत अवघड जात असलं तर लवकर डिसिजन घ्या. माझ्याकडेच नाही, तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर सेल्फ स्टडी करा, यूट्यूबवरून करत असाल तर यूट्यूबवरून करा, किंवा माझ्या कोर्सवरून करायचं असेल तर तिथून तुम्ही कन्फर्म पास होऊ शकता. परंतु या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करायचा आहे आणि लवकर सिलेबस उरकून टाकायचा आहे. खास करून संस्कृतकडे तुम्हाला जास्त फोकस करावं लागणार आहे. त्यामुळे हा खूप जणांना कन्फ्युजन होत होतं. BMS फर्स्ट इयर 2021 इथे दिलेले हाच तुमचा टाईम टेबल आहे न्यू बॅचचा, आणि ज्यांचे बॅक सब्जेक्ट राहिलेत त्यांचासुद्धा. एकदा टाईम टेबल एक्सप्लेन करून सांगतो मी तुम्हाला. 3 जुलैला एक्झामचा टाईम काय दिला त्यांनी, सकाळी 10 ते 1 मध्ये सकाळच्या ह्याच्यातच होऊन जाणार आहे. संहिताचा पेपर होईल. त्यानंतर त्यांनी 2 दिवसाचा गॅप दिला आहे. 5 जुलैला त्यांचा दुसरा पेपर आहे, संस्कृत पेपर 1. लगेच तुमचा सगळ्यात मोठा झटका इथंच आहे तुमचा. 5 जुलैला तुमची सर्वात मोठी परीक्षा होईल आणि तुम्हाला रिलीफ पण मिळेल हा पेपर झाल्यानंतर. 8 जुलैला संस्कृत एवं आयुर्वेद इतिहास 2 संस्कृत पेपर 2 होईल. इथेही त्यांनी 6 आणि 7 तारखेचा गॅप दिला आहे. त्यानंतर 10 जुलैला दिला आहे, फक्त 1 दिवसाचा गॅप दिला आहे पदार्थ विज्ञान पेपर 1साठी. आणि त्यानंतर पुढचा पेपर आहे 12 जुलैला पदार्थ विज्ञान 2, म्हणजे इथे सुद्धा त्यांनी 1च दिवसाचा गॅप दिला आहे. पदार्थाचा सिलेबस मोठा आहे आणि 1 दिवस गॅप दिला आहे. त्याच्यानंतर 15 जुलैला, म्हणजे 13 आणि 14 तारखेला सुट्टी देऊन 15 जुलैला त्यांनी रचना शरीरचा पेपर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 19 जुलैला, म्हणजे इथं तुम्हाला रचना शरीर पेपर 2साठी बघा किती वेळ भेटतोय, 16, 17 आणि 18 3 दिवस वेळ भेटतोय रचना पेपर 2साठी. त्याच्यामुळे पेपर 1 चांगले करून ठेवा, 2साठी तुम्हाला वेळ भेटेल थोडासा. 22 जुलै 2024ला तुमचा क्रियाचा पेपर होईल आणि 24 जुलैला तुमचा क्रिया 2चा पेपर होईल. म्हणजे क्रियाच्या पेपरसाठी सुद्धा 3 दिवस आहेत तुमच्याकडे. क्रिया पेपर 1 आणि ॲनाटॉमी पेपर 1 आधी चांगला करून ठेवायचा. आणि मेन म्हणजे तुम्हाला संस्कृतवर थोडंसं फोकस करावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला 7 ते 8 दिवस एक्स्ट्रा वेळ मिळाला आहे, त्याचं तुम्हाला युटिलायझेशन करावं लागेल. आता तुमचं कन्फ्युजन क्लिअर असेल. BMS फर्स्ट इयर जे आता ॲपेरिंग बॅच आहे जूनसाठी, न्यू बॅच आहे, त्यांच्यासाठी हा टाईम टेबल आहे. ज्यांचे सब्जेक्ट बॅक होते 2021 पोरांचे, त्यांच्यासाठी सुद्धा हाच टाईम टेबल राहणार आहे. आणि वरी जे हे 4th इयर BMS दिलेत हे त्या बॅचनुसार दिलेले आहेत, त्या पॅटर्ननुसार दिलेले आहेत. हा 2021चा न्यू बॅचसाठी आहे. कन्फ्युजन तुमचं क्लिअर झाले असेल आता. थँक्यू.